आर द नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट. म्हणजे ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये आहे, याचा अर्थ असा होत नाही की त्याच्यावर कोणताच फोर्स ऍक्ट होत नाही. तर त्यांनी दिलंय की नंबर ऑफ फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन इट. म्हणजे नंबर ऑफ फोर्सेस त्याच्यावर कशा असतात, ऍक्ट असतात. हे आपण अंडरस्टँड केलं. म्हणजे देअर आर द नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट बट दे कॅन्सल वन अनदर. म्हणजे त्याच्यावर बिफोर ही तर समजून सांगतो, म्हणजे लक्षात येईल. ही ऑब्जेक्ट आहे, आता ही ऑब्जेक्ट आहे, ही ऑब्जेक्ट एक्झाम्पल मध्ये अंडरस्टँड करा, रेस्ट आहे. रेस्ट म्हणजे कशी आहे, स्थिर आहे. मग आपण काय म्हणणार आहोत, रेस्ट आहे म्हणजे ह्या ऑब्जेक्टवर कोणताच फोर्स त्याच्यावर अप्लाय नाही, कोणताच फोर्स त्याच्यावर अप्लाय नाही. वाय, बिकॉज आपण काय कॉल केलं त्याला, रेस्ट आहे. बट इथं अंडरस्टँड करा, त्याच्यावर टू फोर्सेस ऍक्टिंग करतात. ते टू फोर्सेस कोणकोणते, आणि दुसरं पुस्तकात नाही कोमल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द करेक्ट, बट सेकंड फोर्स इज द ॲटमॉस्फिरिक प्रेशर. आता हे दोन फोर्स झाले बॅलेन्स. हे दोन्ही फोर्स आणि एक हे अशा पद्धतीचं, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि हा ॲटमॉस्फिरिक प्रेशर, हे दोन्ही बॅलेन्स झाले म्हणून ते रेस्ट झालं. याचा अर्थ असा होतो की ह्याच्यावर, ह्या ऑब्जेक्टवर टू फोर्सेस ऍक्टिंग आहे, जरी ती रेस्ट जरी असली तरी. आता एक त्याच्या पुढे आणखी जाऊन समजून घ्या. आता हे दोन्ही बॅलेन्स झाल्यामुळे ती ऑब्जेक्ट आहे रेस्ट, बट ह्याला तुम्ही केलं मुव्हिंग, म्हणजे वन प्लेस टू अनदर प्लेस त्याला, त्या ऑब्जेक्टला मूव्ह केलं. दॅट टाइम्स तुम्ही त्याला मूव्ह केलं म्हणजे ती एका प्लेसवरून अनदर प्लेस मध्ये मुव्हिंग झाली, रेस्ट असलेली ऑब्जेक्ट मोशन मध्ये आली. तर याचा अर्थ असा होतो त्याच्यावर अप्लाय झालेला जो फोर्स आहे, जो फोर्स तुम्ही अप्लाय केला तो एक्सटर्नल फोर्स आहे. एक्सटर्नल फोर्स म्हणजे काय, बाह्य बल त्याच्यावर कार्य केलं आणि त्या बाह्य बलाचा परिणाम असा झाला की जी वस्तू रेस्ट पोझिशन मध्ये होती ती रेस्ट मधली मोशन मध्ये आली. बट रेस्ट मध्ये होती तोपर्यंत त्याच्यावर फोर्स हे ऍक्ट होतेच, आणि त्याला मोशन मध्ये आणण्यासाठी सुद्धा काय झालेलं आहे, फोर्स त्याच्यावर अप्लाय करणं इम्पॉर्टंट झालेलं आहे. ओके, लेट्स कन्सन्ट्रेटेड. नेक्स्ट त्याच्यानंतरचा असलेला पॉईंट काय सांगते बघा. ओके बघा, फोर्स ऍक्टिंग बट दे कॅन्सल वन अनदर. दे कॅन्सल द वन अनदर. वन अनदर म्हणजे रेस्ट मध्ये असलेला जो फोर्स आहे ह्याला एक्सटर्नल फोर्स हा कॅन्सल करतो, आणि याचा इफेक्ट असा होतो की ती जी असणारी जी ऑब्जेक्ट आहे ती मोशन मध्ये, म्हणजे रेस्ट मध्ये होते तोपर्यंत त्याच्यावर फोर्स होता, आणि ते जो फोर्स होता तो कॅन्सल झाला. आता तो कसा आलेला आहे, रेस्ट मधून मोशन मध्ये आलेल्यामुळे ती कॅन्सल होऊन एक्सटर्नल फोर्स हे त्याच्यावर अप्लाय झालेला आहे. ओके, नेक्स्ट बघा त्याच्यानंतरचं. अनदर, सो दॅट नेट फोर्स इज द झिरो. बट त्याचा ऍक्च्युअल असलेला फोर्स हा झिरो असतो, म्हणजे नेट फोर्स इज द झिरो. न्यूटन्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन्स द फिनॉमिनॉन ऑफ इनर्शिया. न्यूटनच्या लॉज नुसार तुम्हाला हे अंडरस्टँड होतं की त्याच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे, फिनॉमिनॉन ऑफ द इनर्शिया, दॅट इज द इनएबिलिटी ऑफ अन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स द ओन. आता अंडरस्टँड करा याच्यामध्ये दाखवलं, दॅट इज द इनएबिलिटी ऑफ अन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ द मोशन ऑन इट्स ओन. तर तशा पद्धतीने इथं अंडरस्टँड करा की त्याची जी ॲबिलिटी असते, जी रेस्ट पोझिशन मध्ये असते किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये असते, ही ॲबिलिटी जेव्हा चेंज होते याचा अर्थ असा होतो की त्याच्यावर अनदर फोर्स त्याच्यावर ऍक्ट होतो. मीन इट ऑल्सो एक्सप्लेन द अदर अनबॅलन्स्ड फोर्सेस which causes a change in the state of an object and rest on in the uniform motion. नीट समजून घ्या. It also explain the unbalanced force. आता इथं अनबॅलन्स्ड फोर्स कसा झाला सांगतो तुम्हाला. ही ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे, तर रेस्ट मध्ये आहे म्हणजे त्याच्यावर दोन फोर्सेस हे बॅलन्स ऍक्ट आहे. कळालं काय म्हणाले, एक वस्तू ही रेस्ट मध्ये आहे म्हणजेच त्या वस्तूवर दोन बॅलन्स्ड फोर्स अप्लाय होतात, हे कळालं. बट त्याला आपण रेस्ट मधून मोशन मध्ये आणलं म्हणजेच त्याच्यावर अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय केला, म्हणजेच एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर अप्लाय केला. म्हणून हे बॅलन्स्ड फोर्स त्याच्यावरचे कॅन्सल झाले
आणि ती ऑब्जेक्ट मोशन मध्ये आले, म्हणजेच ते अनबॅलेन्स झालं. आणि अनबॅलेन्सचा इफेक्ट असा झाला की ती ऑब्जेक्ट मोशन मध्ये आलेली आहे. इज दॅट क्लिअर? अंडरस्टँड? ओके, नेक्स्ट बघा त्याच्यानंतरचं. An inability explain the unbalanced forces which causes a change in a state of an object at the rest or in a uniform motion. त्याची अनबॅलेन्स्ड फोर्स अप्लाय झाल्यामुळे ती ऑब्जेक्ट एक तर कशा पद्धतीनं रेस्ट पोझिशन मध्ये असेल तर मोशन मध्ये, आणि युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर त्याचं मोशन हे चेंज होईल किंवा रेस्ट मध्ये येईल. तर हे कधी होतं? त्याच्यावर अप्लाय झालेला जो फोर्स आहे तो फोर्स म्हणजेच कसा? अनबॅलेन्स्ड फोर्स. हे अप्लाय झाल्याच्या नंतर ही प्रोसेस होते. तर ह्याच्यावरून तुम्हाला क्लिअर अंडरस्टँड झालेलं आहे की न्यूटनने जो फर्स्ट लॉ तुम्हाला इंडिकेट केलेला आहे, त्या इंडिकेट केलेल्या फर्स्ट लॉ वरून जे रेस्ट मध्ये असते किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये असते, तर हे न्यूटनचा दिलेला जो फर्स्ट लॉ आहे याच्यावरून हे दोन एक्झाम्पल आपण बघितले होते, टग ऑफ वॉर आणि आताचा खालचा असणारा जो ऑब्जेक्ट एक रेस्ट आणि मोशन मध्ये हे असली तरी, म्हणजेच ह्याचा अर्थ असा होत नाही की त्याच्यावर कोणताच फोर्स ऍक्ट नसतो, तर त्याच्यावर हे मेनी फोर्सेस काय असतात? ऍक्ट असतात. हे आपण अंडरस्टँड केलेलं आहे. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतरचा असलेला आपण न्यू अँड सेकंड लॉ आपण अंडरस्टँड करू. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. आता मोशनशी रिलेटेड असणारा न्यूटनचा सेकंड लॉ हे काय आहे, त्याच्या बिफोर तुम्हाला न्यूटनचा सेकंड लॉ बिफोर अंडरस्टँड होण्याच्या बिफोर काही क्वेश्चन दिले. ते क्वेश्चन जर समजले तर न्यूटनचा सेकंड लॉ हे आपल्याला क्लिअर काय होऊ शकतो? अंडरस्टँड होऊ शकतो. ओके, बघा फर्स्ट त्याच्यामध्ये असलेलं क्वेश्चन ए अँड बी नीट बघा बरं का. रेड कलर मध्ये तुम्हाला ए अँड बी हे तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये ए मधली ऍक्टिव्हिटीज आपण अंडरस्टँड करू अँड बी मध्ये काय आहे ते नंतर बघू. ए मध्ये तुम्हाला काय सांगितलं जातं बघा. ए मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन म्हणजे ऍक्टिव्हिटीज दिलेली आहे. या ऍक्टिव्हिटीज नुसार कशा पद्धतीने दिलं बघा. आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट. नीट समजून घ्या बरं का. तुमचा फ्रेंड आहे, ड्रॉप करायला सांगितलं. ड्रॉप म्हणजे कुठेतरी हाईट वरती उभा असतो आणि त्या हाईट वरून ते ड्रॉप केलेलं म्हणजे बॉल तिथून ड्रॉप करायचे आहेत. ओके, कॉन्सन्ट्रेट करा. फर्स्ट क्वेश्चन काय दिलंय की आस्क युअर फ्रेंड, तुमच्या फ्रेंडला काय करा? आस्क विचारा किंवा सांगा की ड्रॉप वन प्लास्टिक. नीट समजून घ्या. प्लास्टिकचा एक चेंडू बॉल आणि दुसरा कोणता? रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट. ओके, आता हे रबर हाईट मध्ये असलेले आवाज येते का रे? आवाज येते का? आवाज परत जॉईन व्हा रे, परत जॉईन व्हा, परत जॉईन व्हा सगळेजण.
ठीक आहे, लेट्स कॉन्सन्ट्रेट. फर्स्ट क्वेश्चन कळाला का तुम्हाला? पण एक रबरी बॉल आणि एक प्लॅस्टिकचा बॉल ड्रॉप करायचे, वरून सोडून द्यायचे. सोडले, समजलं सगळ्याला? ते चेंडू सोडलेले तसेच आहेत बरं का, आणखी खाली पडलेच नाहीत, कारण आपलं तिथं स्टॉप झालं ना. ते चेंडू कुठं खाली पडणार आहे? आता ते खाली येतील, दॅट टाइम्स आता प्रोसेस स्टार्ट होईल. बघा, यू कॅच द बॉल्स. आता ते बॉल्स तुम्ही काय करा, कॅच करा. आणि कॅच केल्याच्या नंतर विच बॉल वॉज द इझियर टू कॅच अँड व्हाय? विच बॉल इज द इझियर कॅच अँड व्हाय? बट हे ड्रॉप करायला नीट समजून घ्या, वरून सोडून देत आहे, आणि ते वरून सोडून दिलेल्यापैकी कोणता चेंडू, कोणता बॉल हे तुम्ही इझी कॅच करू शकता, रबरी का प्लॅस्टिकचा, आणि का? वाय? रबर बॉल का? प्लॅस्टिकचं तर प्लॅस्टिक का, आणि रबराचं असेल तर रबराचं का? एक सांगतो तुम्हाला, साधं सोपं सांगतो. नाही, हे प्रश्न समजले तरच पुढे शिकवणार आहे. म्हणजे तुम्हाला समजले तर मी किती सांगत राहिलं तरी काय उपयोग नाही, कारण तुम्हाला एकदा अंडरस्टँड झालं मग ते टॉपिक कळू शकतो, नाही तर मग उपयोग नाही. एक सांगतो तुम्हाला, प्लॅस्टिकचा बॉलचा असणारं जे मास आहे आणि रबरी बॉलचा असणारं जे मास आहे ते कसं आहे? डिफरंट आहे का सेम आहे? बरोबर आहे की नाही? आता एक लक्षात घ्या, ते ड्रॉप केल्याबरोबर सगळ्यात फास्ट कोणता बॉल खाली? रबरीचा बॉल. बरोबर आहे, म्हणजे रबर बॉल हे तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये इझियर कॅच करू शकाल. बट प्लॅस्टिकच्या बॉलचं जे मास आहे हे मास रबर बॉल पेक्षा कसं आहे? लेस आहे. बट ते ड्रॉप होत असताना त्याचं डायरेक्शन असेल किंवा आणखी काय असेल हे त्याच्यामध्ये व्यवस्थित नसेल आणि तुम्ही त्याला इझियर कॅच करू शकणार नाही. आणखी एक दुसरं एक एक्झाम्पल आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे रबर अँड प्लॅस्टिक आणि दुसरं काय, म्हणजे दोघांचं जर कंबाईन तुम्हाला कळलं तरच तुम्हाला पुढचं असणारी प्रोसेस समजेल. जे मोमेंटम नावाचा जो कन्सेप्ट आहे, मोमेंटम ही जी टॉपिक आहे हे आपल्याला याच्यावरच समजून घ्यायची. दुसरा भाग काय दिलं? सेकंड, आस्क युअर फ्रेंड थ्रो अ बॉल टुवर्ड्स यू ॲट द स्लो स्पीड. आता स्लो स्पीडने तेच बॉल थ्रो करायला सांगायचे, ड्रॉप नाही करायचे, सोडून नाही द्यायचे, आता स्लो फेकायला स्टार्ट करायचे. नीट समजून घ्या. अँड दुसरं काय म्हणतंय, आणि ट्राय टू कॅच इट. तुम्ही दूर एका डिस्टन्सवर उभा आहात आणि इकडून प्लॅस्टिकचा एक बॉल थ्रो केलेला आहे आणि एक रबर बॉल थ्रो केलेला आहे, बट त्याची जी थ्रो करण्याची असण्याची जी प्रोसेस आहे ती स्लो आहे. मला सांगा, स्लो ही थ्रो केलेलं बॉल तुमच्या हातात कॅच साठी कोणता येऊ शकतो? नाही नाही, तुम्ही खेळलाच नाहीत म्हणायचं. याचा अर्थ तुम्ही चेंडू सोबत प्लॅस्टिकच्या असेल किंवा रबराच्या असेल, रबर अँड प्लॅस्टिक बॉल याच्यासोबत खेळलात तर तुम्हाला लक्षात येईल की एका डिस्टन्सवर उभा असल्याच्या नंतर प्लॅस्टिक बॉल फेकल्याच्या नंतर तो इझियर कॅच होत नाही. वाय? बिकॉज त्याचं जे मास असतं, प्लॅस्टिक बॉलचं जे मास असतं ते खूप लेस असतं, आणि रबर बॉलचं हे मास कसं असतं? जास्त असतं. ते स्लोही फेकला तरी ते तुमच्यापर्यंत येऊ शकतं, आणि प्लॅस्टिक बॉल स्लो फेकला की त्याच्या समोरच पडेल ना, त्याच्यापर्यंत येऊ शकतो का? नाही. म्हणजे या दोन्हीमध्ये तुम्हाला काय अंडरस्टँड झालं बरं, की कोणता चेंडू, कोणता बॉल इझियर कॅच झालेला आहे, कोणता बॉल इझियर कॅच नाही झाला, आणि त्याचं कारण काय? रबर बॉल आपल्याला काय झाला? इझियर कॅच झाला. बरोबर आहे, हे समजलं. याचं कारण काय आहे? तर त्याच्यामध्ये असलेलं त्याचं जे मास आहे ते प्लॅस्टिक बॉलपेक्षा त्याचं मास कसं आहे? जास्त आहे. त्याच्यामुळे तो काय होणार आहे? इझियर तुम्हाला कॅच करता येणार आहे. हे याच्यावरून काय होतं? कॉन्सन्ट्रेशन किंवा आपल्याला अंडरस्टँड होतं. ओके, आता नेक्स्ट तुम्हाला लक्षात आलं की ज्याच्यामध्ये मास असतं त्याला काय असते? त्याला काय असते? व्हेलॉसिटी. ज्याला मास असते त्याला काय असतं? व्हेलॉसिटी सुद्धा जास्त असतं. ज्याचं मास लेस असतं त्याला व्हेलॉसिटी सुद्धा कशी असते? लेस असते. कळालं का नाही? आणखी सांगा मला, तुम्हाला एक एक्झाम्पल आणखी दुसरं देऊन सांगू शकतो.
लक्षात आलं का? ओके, ठीक आहे. आता बघा, नाव आहे ना पुढचं एक, त्याच्यानंतर एक आहे. फक्त एवढंच समजून घ्यायचं होतं याच्यात. एक्झाम्पल द्यायला काही प्रॉब्लेम नाही, सहज सोपं आहे. एक्झाम्पल मध्ये जसं दिलेलं होतं की रबर बॉल दोन्ही टाइमला आपल्याला इझियर कॅच करता आला, बट त्याच्यामध्ये जे प्लॅस्टिकचे बॉल आहेत ते प्लॅस्टिकचे बॉल तुम्हाला इझियर कॅच करता आले नाही. व्हाय? बिकॉज त्याचं जे मास आहे हे लेस आहे. कशापेक्षा? प्लॅस्टिक बॉलपेक्षा. आणि ते मास जर जास्त असतं तर तुम्ही त्याला कॅच केलं असतं. आणि ज्याला मास असतं त्याला व्हेलॉसिटी असतं. ज्याला मास असतं त्याला व्हेलॉसिटी सुद्धा प्रेझेंट असते. आणि मासची डेफिनिशन काय दिलेली आहे तर त्याच्यामध्ये असलेलं मॅटर्स आर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. आणि ह्या मास म्हणजेच काय असतं तर त्याचे जे मॅटर आहे, द्रव्य, हे त्याच्या वस्तूमध्ये साठवलेलं असतं. मग ते त्याच्यामुळे काय होतं, त्याला वस्तुमान निर्माण होतं. मास आणि वेट हे दोन्ही कन्सेप्ट डिफरंट आहेत ना. मास आणि वेट हे दोन्ही कन्सेप्ट डिफरंट आहेत. मास म्हणजे वस्तुमान आणि वेट म्हणजे वजन. हे तुम्ही 10वीला आल्याच्या नंतर तुम्हाला क्लिअर अंडरस्टँड होईल की दोघांमध्ये नेमकं डिफरंटिएशन काय आहे. तर इथं सध्या आपण त्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स बघू. सेकंड एक्झाम्पल बघा. नाव आस्क युअर फ्रेंड टू थ्रो द सेम बॉल ॲट द हाय स्पीड टुवर्ड्स यू. आता काय करायला लागले, ते सेम बॉल आहे. आता फक्त काय करायला लागला, तो हाय स्पीडने तुमच्याकडे फेकत आहे. मग हाय स्पीडने फेकल्याच्या नंतर ट्राय टू कॅच इट, आणि त्याच्यापैकी तुम्ही ट्राय करायचं कॅच घ्या. आता सांगा मला कोणता तुम्हाला इझियर कॅच होईल. बरोबर आहे, प्लॅस्टिकचा बॉल. प्लॅस्टिकचा का? कारण आता स्पीड कशी आहे, हायर स्पीड आहे. बरोबर आहे की नाही? आणि रबरी बॉल हे हायर स्पीडने तुम्हाला धरता येईल का? जोरात कुणीतरी फेकला तुम्ही धरण्याचा प्रयत्न केला, असं होऊ शकतं का? नाही. त्या रबरी बॉल सोबत तुम्ही काय होऊ शकतात, नाही जाणार, उडून नाही जाणार. परंतु त्याची स्पीड जास्त असल्यामुळं तशा पद्धतीने होऊ शकतो. बट ते रबरी चेंडू ह्याची खूप हाय स्पीड आहे. तसंच प्लॅस्टिक चेंडू किंवा प्लॅस्टिक बॉलची सुद्धा असणारी स्पीड ही खूप हायर आहे, म्हणून तुमच्यापर्यंत ती कॅच करण्यापर्यंत आलेली आहे. तर which ball could you catch with the general greater easy and why? तर त्याच्यामध्ये ग्रेटर इझी म्हणजे खूप सोप्या पद्धतीने कोणता आलं तुमच्या हातात, प्लॅस्टिक बॉल. रबरी बॉल का आला नाही तर त्याची खूप हायर स्पीडने त्याला व्हेलॉसिटी ही खूप होती आणि त्याचे मासही जास्त असल्यामुळे तुम्ही त्याला सहज कॅच करू शकला नाही. अँड व्हाय? तर त्याचं रिझन आहे त्याचं असलेलं मास हे लेस असल्यामुळे त्याच्यामध्ये ही प्रोसेस होते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की ऑब्जेक्टला जर व्हेलॉसिटी प्रोड्यूस करायची असेल किंवा स्पीड हे जर प्रोड्यूस करायचं असेल, स्पीड प्लस त्याच्यामध्ये असलेला मास, म्हणजेच आपण इथं स्पीडच्या ऐवजी व्हेलॉसिटी हे अंडरस्टँड करू. व्हेलॉसिटी प्लस मास हे दोन्ही ज्यावेळेस कंबाईन होतं त्यावेळेस ती ऑब्जेक्ट तुमच्या क्लिअर हातामध्ये येऊ शकते किंवा क्लिअर तुम्ही त्याला कॅच करू शकतात. आणि या दोघांनाच मिळून एक वर्ड तयार होतं, मास अँड प्लस व्हेलॉसिटी. तर ती आहे त्याच्यामध्ये असलेलं मास प्लस व्हेलॉसिटी इज इक्वल टू मोमेंटम. आणि मोमेंटम म्हणजे काय, संवेग. आणि संवेग म्हणजे काय, संवेग म्हणजे काय, संवेग म्हणजे काय? बरोबर आहे, कुणीतरी सांगितलं, सांगा. बरोबर आहे, गुणाकार. हो ठीक आहे, चालतं तसंही. स म्हणजे त्या वस्तूचं असलेलं वस्तुमान म्हणजेच त्याचं मास प्लस वेग हे दोन्ही ज्यावेळेस कंबाईन होतात त्यावेळेस संवेग होतो. संवेग म्हणजे मोमेंटम. ओके, इथपर्यंत कळालं. तर नेक्स्ट आपण पॉईंट अंडरस्टँड करू त्याच्यामध्ये नेमकं होतं काय किंवा कशा पद्धतीनं. तर समजून घ्या खालचा पॅरेग्राफ काय दिलेला आहे. पॅरेग्राफ फर्स्ट अंडरस्टँड करा त्याच्यामध्ये दिलेल्या पद्धतीनं. द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग. स्ट्रायकिंग म्हणजे काय, आघात, आदळणे. बरोबर आहे. द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन द मासेस ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड इट्स व्हेलॉसिटी. आता नीट समजून घ्या, दोन ऑब्जेक्ट्स आहेत, टू ऑब्जेक्ट्स आहेत. हे टू ऑब्जेक्ट्स काय व्हायला लागलेत, वन अनदर त्याच्यावर काय व्हायला, ते स्ट्रायकिंग व्हायले. ही ऑब्जेक्ट याच्यावर आदळली आणि ही याच्यावर आदळली. बरोबर आहे. आता हे एकमेकावर स्ट्रायकिंग होत आहे, बट डिपेंड्स
depends both on the masses of the former object and its velocity. दोन गोष्टीवर डिपेंड आहे, एक तर त्याचं मास आणि दुसरं त्याची व्हेलॉसिटी. मास अँड व्हेलॉसिटी ह्याच्यावर डिपेंड आहे की स्ट्रायकिंग होणाऱ्या अनदर ऑब्जेक्टवर काय इफेक्ट होतो. म्हणून एक समजून घ्या, आता ह्याचं मासही जास्त आहे, हे ए अँड बी, ए अँड बी ह्याचं मास अँड प्लस त्याची असणारी व्हेलॉसिटी ही दोन्हीही हायर आहे, आणि ह्याचं मास आणि ह्याचं असणारी व्हेलॉसिटी ही लेस आहे. तर मला सांगा, ही ऑब्जेक्ट ज्यावेळेस बी ऑब्जेक्ट ए ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग होईल त्यावेळेस ही ऑब्जेक्ट त्याला पुढे ढकलेल का ही ऑब्जेक्ट त्याला इकडे ढकलेल? ए अँड बी अशा दोन ऑब्जेक्ट आहेत, नीट समजून घ्या. ए ऑब्जेक्टचं मास आणि व्हेलॉसिटी हे कमी आहे, लेस आहे कोणापेक्षा? बी पेक्षा. आणि बी चं मास आणि व्हेलॉसिटी कशी आहे? जास्त आहे. तर बी ऑब्जेक्ट आणि ए ऑब्जेक्ट एकमेकांना स्ट्रायकिंग व्हायला, एकमेकावर आदळायला. तर मला सांगा, ए ऑब्जेक्ट त्याच्यापासून दूर जाईल का बी त्याच्यापासून दूर जाईल? का ए त्याला धडकून दुसरीकडे लावेल का बी त्याला धडकून दुसरीकडे लावेल? बरोबर आहे. ए वरच काय होणार आहे? ए वर इफेक्ट होणार आहे. व्हाय? बिकॉज त्या ऑब्जेक्ट मध्ये असलेलं मास आणि व्हेलॉसिटी बी मध्ये कशी आहे? ए पेक्षा जास्त आहे. मग त्या पद्धतीने त्याच्यामध्ये काय होणार आहे? त्याच्यावर इफेक्ट होणार आहे. म्हणूनच सांगते की द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट टू द वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग द अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ on the mass of the former object and its velocity. This means that the effect of force depends on a property related to both mass and velocity. म्हणजे हे ऑब्जेक्टवर होणारा जो इफेक्ट आहे, हे इफेक्ट कम्प्लिटली कशावर डिपेंड आहे? तर त्या ऑब्जेक्ट मध्ये असलेलं व्हेलॉसिटी अँड मास, व्हेलॉसिटी अँड मास ह्या दोन्हीवरही कसं आहे ते डिपेंड आहे. म्हणजे रिलेटेड बोथ मास अँड द व्हेलॉसिटी ऑफ द स्ट्रायकिंग द ऑब्जेक्ट. दिस प्रॉपर्टी वाज टर्म्ड मोमेंटम बाय द न्यूटन. आणि हीच जी दिलेली प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं? बरोबर आहे, मोमेंटम. काय म्हटलं जातं? मोमेंटम. ज्याच्यामध्ये काय असतं? मोमेंटम मध्ये व्हेलॉसिटी प्लस काय? व्हेलॉसिटी प्लस मास हे त्याच्यामध्ये असलेले दोन्ही दिलेले आहेत. आणि व्हेलॉसिटी प्लस मास म्हणजे त्या ऑब्जेक्टचं असलेलं मोमेंटम. कळालं इथपर्यंत? आणि मोमेंटम काय आहे हेही समजलं असेल तर तुम्हाला खूप लवकर त्याच्यामध्ये खाली असणार त्याचा जो सेकंड न्यूटनचा असलेला जो लॉ आहे तोही तुम्हाला काय होऊ शकतो? क्लिअर अंडरस्टँड होऊ शकतो. ओके, खाली बघा. मोमेंटम इज इंडिकेटेड बाय द कॅपिटल पी. ओके, तर आपण आतापर्यंत पाहिलेलं ह्याच्यामधला परत इथं दिलेल्या पॉइंट्स नुसार अंडरस्टँड करा, म्हणजे खाली आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतो. पहिला पॉइंट काय दिलेला आहे? इफेक्ट ऑफ द ऑब्जेक्ट. इफेक्ट ऑफ द ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग वन अनदर डिपेंड्स बोथ ऑन द मासेस ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड इट्स व्हेलॉसिटी. मग तशा पद्धतीने त्या ऑब्जेक्टवर अनदर ऑब्जेक्ट ही स्ट्रायकिंग झाली, पण त्याचा इफेक्ट असा होऊ शकतो किती ऑब्जेक्टचा असणार व्हेलॉसिटी आणि मास हे त्या ऑब्जेक्टवर होणारा इफेक्ट हे इंडिकेट करतं. नेक्स्ट त्याच्यानंतर दिस मीन्स दॅट इफेक्ट ऑफ द फोर्स डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टी रिलेटेड टू द बोथ मास अँड व्हेलॉसिटी. मास अँड व्हेलॉसिटी ऑफ स्ट्रायकिंग द ऑब्जेक्ट. दिस प्रॉपर्टी वाज टर्म्ड कॉल्ड द मोमेंटम. आणि याच प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं? मोमेंटम असं म्हणतात. आणि मोमेंटम हे काय प्रकार आहे तुम्हाला हे अंडरस्टँड झालेलं आहे. ओके, आता ह्याच मोमेंटमशी रिलेटेड असणारी कन्सेप्ट आपण अंडरस्टँड करू. मोमेंटम इज इंडिकेटेड बाय द कॅपिटल पी. नीट समजून घ्या, मोमेंटम हे कशाने इंडिकेट केलेलं आहे? कॅपिटल पी. मोमेंटम इज प्रोडक्ट. मोमेंटम इज प्रोडक्ट मास अँड व्हेलॉसिटी. मोमेंटम हे कशाचं प्रोडक्ट आहे? मास अँड व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. अँड दिस फॉर्म्युला इज द P इज इक्वल टू mv. P इज इक्वल टू mv. म्हणजे P म्हणजे मोमेंटम, m म्हणजे त्या ऑब्जेक्टचं असलेलं मास
इंटू वेलॉसिटी. कळलं ना आता हे p इज इक्वल टू m v काय आहे ते. ओके. आणि मोमेंटम इज द व्हेक्टर. हे एक लक्षात ठेवा, मोमेंटम ही कसली क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. ओके. नेक्स्ट त्याच्यानंतरचं, तर त्याच्याशी रिलेटेड असणारा जो सेकंड लॉ दिलेला आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ द मोमेंटम म्हणजे एखाद्या वस्तूचं ज्यावेळेस मोमेंटम चेंज होतं इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड द फोर्स अँड चेंज of momentum occurs in the direction of the force. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये हे सेकंड लॉ दिलेला आहे. खूप सिंपल आहे सेकंड लॉ, जे की फक्त मोमेंटम चेंज करायचा आहे आणि ते चेंज होणारा मोमेंटम कशा पद्धतीने होतो तर त्याच्यावर अप्लाय झालेला फोर्स. परत सांगतो, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आता डायरेक्शनचं खूप इम्पॉर्टंट असेल दिलं, डायरेक्शन कुठून आलं म्हणतात, दिशा, त्याच्यावर अप्लाय असलेला फोर्स. म्हणजे आता ही ऑब्जेक्ट आहे, ह्याच्यावर फोर्स अप्लाय करायला, ही ऑब्जेक्ट त्याच्यावर फोर्स, बट हा जो फोर्स त्याच्यावर अप्लाय होत आहे याचा इफेक्ट असा होतो की ही जी ऑब्जेक्ट आहे त्याचा डायरेक्शन चेंज करते. म्हणजे त्या डायरेक्शनने त्याच्यावर फोर्स काय होतो, अप्लाय होतो. आणि अप्लाय झालेला फोर्सचा इफेक्ट असा होतो की त्याच्यामध्ये ही प्रोसेस इंडिकेट केली जाते. तर मोमेंटम कळाला का? मोमेंटम खेळायला असलं तर त्याचे खालचं टॉपिक घेऊ, नसेल तर आणखी कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, मी त्याला क्लिअर करतो. नसेल तर मग खाली लगेच आपण अंडरस्टँड करू काय कुठं दिलेलं आहे हे इथं अशा पद्धतीचं. समजलंय सगळ्यांना? ओके, ठीक आहे. बघा आता बुक मध्ये बघा, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला काय दिलेलं आहे. सपोज अन ऑब्जेक्ट ऑफ मास m has an initial velocity is the u. म्हणजे ऑब्जेक्टचं मास हे स्मॉल m ने इंडिकेट केलेलं आहे आणि त्या ऑब्जेक्टचं असणारी वेलॉसिटी हे v ने इंडिकेट केलेली आहे. दिसते बुक मध्ये आहे सगळ्यांच्या. ओके, नेक्स्ट बघा. व्हेन अ फोर्स F is applied in the direction of its velocity for the time t, its velocity became the v. नीट समजून घ्या. आता त्याच्यात काय सांगते की त्या ऑब्जेक्टवर अप्लाय असलेला फोर्स हे F ने इंडिकेट केलेला आहे, अप्लाइड फोर्स, आणि डायरेक्शन ऑफ इट व्हेलॉसिटी फॉर द टाइम. आणि त्या व्हेलॉसिटीनुसार त्या ऑब्जेक्टचं जे डायरेक्शन ती व्हेलॉसिटीमध्ये आलेलं आहे ती इंडिकेट केलेली आहे, किंवा त्याला त्या व्हेलॉसिटीनुसार जे टायमिंगनं व्हेलॉसिटी म्हणजे त्या वेगात येऊन ती ऑब्जेक्टनं जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते कव्हर करण्यासाठी त्याला लागलेला टाइम हे टी ने इंडिकेट केलेला आहे. अँड इट व्हेलॉसिटी बिकेम द व्ही. आणि त्याच्यामध्ये परत त्यांनी व्हेलॉसिटी दिलेली काय तर व्ही. वाय? बिकॉज फायनल व्हेलॉसिटी ही त्याच्यामध्ये अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. तर इथं तुम्हाला हे कळालं, यू म्हणजे काय, एम म्हणजे काय, एफ म्हणजे काय, टी म्हणजे काय आणि व्ही म्हणजे काय. समजलं का? एम मास ऑफ द ऑब्जेक्ट, यू इनिशियल व्हेलॉसिटी, एफ त्या ऑब्जेक्टवर आपला असलेला फोर्स, बरोबर आहे, टाइम त्याला व्हेलॉसिटी प्रोड्यूस झाल्याच्या नंतर लागलेला टाइम, आणि ती ऑब्जेक्ट एखाद्या प्लेस पर्यंत पोहोचली म्हणजे त्याचा व्ही म्हणजे तो फायनल व्हेलॉसिटी. कळालं का? समजलं? ओके, आता खाली बघा मग त्याच्यानंतर लगेच द इनिशियल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट. इनिशियल मोमेंटम म्हणते ते, इनिशियल मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्टचं असलेलं मास आपण एम घेतलं आणि त्याची इनिशियल म्हणजे एम यू. लक्षात आलं ना आता? एम यू लक्षात आलं का? एम यू म्हणजे काय तर द इनिशियल मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट. एम यू काय काय आवाज नाही आला? काय व्हायलंय? आवाज येत नाही, अडखळत. रेंजचा प्रॉब्लेम आहे तो. येतं का आता? ठीक आहे. आता समजून घ्या, ते जिओचं असल्यामुळे ते रेंजचा प्रॉब्लेम आहे, त्याला आता आपण काय करू शकत नाही. तर इनिशियल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट इज एम यू अँड फायनल मोमेंटम आफ्टर द टाइम
T is indicated T, mv. लक्षात आलं ना? mu आणि mv. mu म्हणजे इनिशियल मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट आणि mv म्हणजे फायनल मोमेंटम ऑफ द आफ्टर द टाइम t, mv. ओके, याच्यावरूनच आपल्याला आणखी कन्सिडर करायचं द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, ओके, इज इक्वल टू काय दिलंय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. ओके, आता ह्यालाच फॉर्म्युल्यामध्ये जर आपण लिहिलं तर ते फॉर्म्युल्यामध्ये लिहित असताना काय होणार आहे? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू ठीक आहे, कॉन्सन्ट्रेट करा आता. त्याच्यामध्ये असलेलं काय दिलेलं आहे? mv मायनस mu अपॉन t, बरोबर आहे. त्याच्यानंतर इज इक्वल टू m इन ब्रॅकेट v मायनस u अपॉन t. त्याचा आन्सर आलेला आहे काय? m a. आता हे ही तर नीट समजून घ्या म्हणजे लक्षात येईल तुमच्या काय होते ते. समजून घ्या बरं का. mv मायनस mu, mv मायनस mu फायनल व्हेलॉसिटी मधून इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे फायनल मोमेंटम मधून इनिशियल मोमेंटम काय केलं आपण? मायनस केले. तर इथं लक्षात घ्या, तर हे दोन m म्हणजे एकाच ऑब्जेक्टचे असलेले मास म्हणजेच m, हे एक m इथं कन्सिडर केलं. बरोबर आलं? लक्षात आलं का? दोन m म्हणजे काय? एकाच ऑब्जेक्टचे असलेले जे मास आहे, ऑब्जेक्टचा असलेला मास हे कन्सिडर करत असताना आपण एकच m घेतलं. सेकंड त्याच्यानंतर अंडरस्टँड करा, v फायनल मोमेंटम अँड u इनिशियल मोमेंटम. तर त्याला आपण इन ब्रॅकेट मध्ये घेतलं, v मायनस u म्हणजे इनिशियल फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम आणि त्याला अपॉन लागलेला टाइम. आता इज इक्वल टू काय झालेला आहे? ma. आता हे ma म्हणजे काय? जे की ह्याच्यावरून काढले आपण, बरोबर आहे? बरोबर आहे, ज्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. मोमेंटम ऑफ एक्सेलरेशन. कसं सांगतो मी तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. तोरण हो तेच, पण कशा पद्धतीने काय दिलेलं आहे किंवा कशा पद्धतीने आलेलं आहे ते समजून घ्या. ज्यावेळेस एखादी ऑब्जेक्ट ही फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर काही डिस्टन्स कव्हर करते, हे आपण याच्या अगोदरच बघितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होते? ऍक्सेलरेशन. तसं इथं सुद्धा ते मोमेंटम स्टार्ट झाल्याच्या नंतर फायनल मोमेंटम, इनिशियल मोमेंटम मधून फायनल मोमेंटम ही कंप्लीट होत असताना त्याच्यामध्ये ma हे आपण अंडरस्टँड केलं. त्या ma म्हणजेच काय? तर त्याच्यातून निघालेला त्याचा मोमेंटम ऑफ ऍक्सेलरेशन हे त्याच्यामध्ये प्रोड्यूस झालेलं आहे. कळालं सगळ्याला? समजलं का? ओके, खाली बघा आता. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशन, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड द फोर्स. आता द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार आपण जर ही कन्सेप्ट अंडरस्टँड केली तर ते काय सांगते? सेकंड लॉ, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड द फोर्स. मग ते फोर्स अप्लाय जर ह्याच्यावर केला तर ते कसं येऊ शकतं? तर त्यांनी दिलेलं आहे काय? ma डायरेक्टली प्रोपोर्शनल टू f. म्हणजेच त्याच्यावर अप्लाय असणारा जो फोर्स आहे ma डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द f, हे त्याच्यावर अप्लाय असलेला फोर्स आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये अप्लाय होत असं दिलेलं आहे. आणि याचाच अर्थ असा होतो की f इज इक्वल टू, लक्षात घ्या आता, f इज इक्वल टू काय दिलेलं आहे? f इज इक्वल टू k कॅपिटल ma. k म्हणजे काय? दिलेलं पुढं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इट्स व्हॅल्यू इज 1. म्हणजेच त्या k ची व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यामध्ये. k हे कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी आहे, त्याची व्हॅल्यू आहे 1. कारण पुढे तुम्हाला त्याच्यावर त्याच्याशी रिलेटेड असणारे
प्रॉब्लेम सोडवायचे त्यावेळेस जर तिथं के हे जर आलं तर के त्याच्यात आल्याच्या नंतर तुम्हाला हे अंडरस्टँड होईल की के ची व्हॅल्यू दिलेली आहे 1 ही त्याच्यामध्ये दिली. ओके नेक्स्ट बघा त्याच्यानंतर के हे दिलेलं आहे. नेक्स्ट त्याच्यात दिलेलं आहे एफ इज इक्वल टू काय दिलंय एम इंटू ए. वर दिलं त्यालाच फक्त इंटू मध्ये टाकले म्हणजे वर काय दिलं एफ इज इक्वल टू के. के हे काय आहे कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू 1 आहे ते के आपण त्याच्या सोबत बाजूला काढणार आहे ना कोण एम ए. मग एफ इज इक्वल टू एम इंटू ए मास इंटू एक्सिलरेशन का मोमेंटम इंटू एक्सिलरेशन. नाही श्वेता नाही कारण मोमेंटम आपण कशाने इंडिकेट केलंय कॅपिटल एम ने का पी ने. हा बोर होत असला तर मला सांगा म्हणजे समजत नसल तर मला सांगा इकडून काहीतरी आपण मनोरंजनात्मक कार्यक्रम लावू. तर एम म्हणजे मोमेंटम नाही तर एम म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि मोमेंटम हे इंडिकेट केलेलं आपण कशाने कॅपिटल पी ने. बरोबर आहे का कोमल अंडरस्टँड. ओके तर नेक्स्ट त्याच्यानंतर अंडरस्टँड करा तर ह्याच्यामध्ये एम ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ त्यालाच परत आपण केलं एफ इज इक्वल टू के एम ए. के इज द काय दिलेलं आहे के इज द कॉन्स्टंट अँड 1 इज द व्हॅल्यू. ओके आणि त्याला के ला बाजूला ठेवलं तर त्याच्यानंतर आलं एफ इज इक्वल टू एम इंटू ए हे त्याच्यामध्ये निघाले त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि तशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात आलं की एफ इज इक्वल टू एम इंटू ए हे त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलेलं आहे. जर कुणाच काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतात नसेल तर नेक्स्ट पेजवरचं काही दिलेलं असलेली इन्फॉर्मेशन आपण इथं अंडरस्टँड करू. आहे का सांगा कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतात नसेल तर आपण ते नेक्स्ट पेजवरचं घेऊ. घ्यायचं पुढचं मग कारण स्टेप बाय स्टेप ज्यांनी समजून घेतलंय का त्यांना हे क्लिअर अंडरस्टँड झाले. फक्त पाठ करायचं तुम्हाला लॉ न्यूटनचा सेकंड लॉ. आणि एक लक्षात ठेवा न्यूटनचे सगळे लॉ तुम्हाला कधीही पाठच करावे लागतील का तर 10वीला गेल्याबरोबर फर्स्ट चॅप्टर ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरमध्ये न्यूटनचे लॉज हे कसे प्रोड्यूस झाले तर त्यावेळेस क्वेश्चन विचारलंय की विच इज द न्यूटन्स 3 लॉज एक्सप्लेन करा किंवा त्याला अंडरस्टँड करा किंवा ते सांगा. तर त्यावेळेस तुम्हाला ते लॉ माहितीच पाहिजेत. तर 2 लॉ झालेत आपले 2 लॉज इथे कंप्लीट झालेले. तर नेक्स्ट त्याच्यानंतरचे जे असणारं 3rd लॉ आहे तेही अंडरस्टँड करू पण हे 2 लॉ पाठच करायचे आणि पाठ करून ते लिहून पाठवून द्यायचे म्हणजे तुम्हाला ते अंडरस्टँड झालेले असतील. विथ एक्झाम्पल इथं दिलेलं आहे तेही क्लिअर झालेलं आहे याच्यामध्ये. ओके आता एक पॅरेग्राफ 5 मिनिट आपल्याकडे वेळ आहे त्या 5 मिनिटाच्या वेळेमध्ये आपण हे पॅरेग्राफ अंडरस्टँड करू. पेज नंबर 14 14 पेज नंबरवरचं वरचं आहे ना. ओके दिसतंय ठीक आहे. बघा आता पुढं त्याच्यात काय दिलेलं आहे कन्सिडर 2 ऑब्जेक्ट. कन्सिडर समजा 2 ऑब्जेक्ट्स आहेत. कन्सिडर 2 ऑब्जेक्ट हॅव्हिंग द डिफरंट मासेस. आता नीट समजून घ्या ज्यांना सुरुवातीला समजलं नाही की इथं काय झालंय स्ट्रायकिंग होऊन तिथं काय झालं हे इथंच ते समजून म्हणजे क्लिअर करू शकते. कन्सिडर करा म्हणते 2 ऑब्जेक्ट्स आहेत 2 वस्तू आहेत आणि ह्या 2 ऑब्जेक्टचे मासेस सुद्धा कसे आहेत डिफरंट आहेत. डिफरंट मासेस विच आर द इनिशियल व्हेलॉसिटी ॲट द रेस्ट आणि त्यांची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे 2 ऑब्जेक्ट जे दिलेले आहेत त्या दोन्ही ऑब्जेक्टचे जे इनिशियल व्हेलॉसिटीज आहेत ह्या इनिशियल व्हेलॉसिटीज इनिशियली ते कसे आहेत रेस्ट आहेत. सुरुवातीला ते स्थिर आहेत. इनिशियली कसे आहेत ते स्थिर दिलेले आहेत. द इनिशियल मोमेंटम फॉर द बोथ इज द 0. याचा अर्थ असा होतो की त्यांचं जे इनिशियल मोमेंटम आहे ते किती निघाल मग 0. करेक्ट 0 निघणार. सपोज अ फोर्स F at
फॉर द टाइम t ऑन द बोथ ऑब्जेक्ट्स. आता त्या बोथ ऑब्जेक्ट्सवर F अप्लाय होतं, म्हणजे फोर्स अप्लाय होतो टायमिंगनुसार, जे की t दिलेला आहे. सपोज द फोर्स F ॲक्ट्स द टाइम t ऑन बोथ ऑब्जेक्ट्स. द लाइटर ऑब्जेक्ट, लाइटर म्हणजे काय, ते लाइटर नसतं का ते. अरे श्रद्धा, ते लाइटर नाही, हे लाइटर म्हणजे खूप हलकी असलेली. लाइटर म्हणजे हलकी असलेली. द लाइटर ऑब्जेक्ट स्टार्ट मूव्हिंग फास्टर दॅन द हेवियर ऑब्जेक्ट. लाइटर अँड हेवियर ऑब्जेक्ट नीट समजून घ्या. दोन ऑब्जेक्ट घेतलेत की नाही त्यांनी, इथं दाखवतो मी तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. आता ह्या 2 ऑब्जेक्ट्स आहेत, बरोबर आहे. आता ह्या 2 ऑब्जेक्ट्स दिलेले, ए ऑब्जेक्ट्स अँड बी ऑब्जेक्ट्स. आता ह्या ए अँड बी ऑब्जेक्ट याच्यावर अप्लाय होणारे जे फोर्स आहे ते फोर्स सेम अप्लाय होणार आहे. पण एचं जे असलेलं जे मास आहे ते बी पेक्षा कसं आहे, लेस आहे. म्हणजे ए ही लाइटर आहे आणि बी ही हेवियर आहे. आणि हे त्याच्यामध्ये हेवियर असल्यामुळे त्याच्यामध्ये अंडरस्टँड करा. तर त्याच्यामध्ये ही जे हेवियर आलो ना, दिसतंय का. हॅलो हॅलो. अरे हे फोन न लय गोळ होते रे. बघा असंच आहे ना. हा, कॉन्सन्ट्रेट करा. आता येते का आवाज, येते ना. ते माईक मधलं ते फोन आला ते बंद पडला. आता बघा, ए अँड बी हे 2 ऑब्जेक्ट्स आहेत. ह्या 2 ऑब्जेक्ट्स वर एक लाइटर आहे, म्हणजे हलकी